उद्धव ठाकरे जेव्हा कलानगरमध्ये मातोश्री 2 उभारत होते त्याच सुमारास गुजरातच्या सुरतमध्ये या डायमंड बोर्सच्या इमारतीचं काम सुरू होतं. सत्ता असताना केवळ माझे कुटुंब इथपर्यंतच ज्यांची वैचारिक उडी गेली त्यांना आता सत्ता गेल्यानंतर महाराष्ट्रातील तमाम उद्योगांचा प्रचंड कळवळा आलेला आहे. राज्यात जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तेव्हा राज्यात फक्त खंडणी, वसुली आणि टक्केवारी हे 3च उद्योग होते. मुख्यमंत्री कायम घरी बसलेले असायचे. एकनाथ शिंदे यांनी या बेस्ट मुख्यमंत्र्यांना कायमचं घरी बसवलं, राज्याची सूत्र हातात घेतली आणि जेव्हापासून मुख्यमंत्री पदाची खुर्ची गेली तेव्हापासून उद्धव ठाकरे राज्यातील उद्योगांचा विचार करायला लागले. बाप बेटे रोज एकत्र यायचे आणि हाकाडी भेटायचे की राज्यातला हा उद्योग गुजरातला गेला, तरुण बेरोजगार झाले, राज्यावर किती मोठं अरिष्ट कोसळलं. रोज उठायचं आणि म्हणायचं आज फॉक्सकॉन गेला, उद्या म्हणायचं वेदांता गेला, परवा आणि काहीतरी गेलं, अमुक प्रकल्प गेला, तमुक प्रकल्प गेला, अशी रोज ओरड करायची. महाराष्ट्र सरकारने याच्यावर जालीम उपाय काढला. महाराष्ट्रातून किती उद्योग बाहेर गेले याच्याबद्दल एक श्वेतपत्रिका जारी केली आणि उद्धव ठाकरे आणि त्यांच्या चिरंजीवांचा खोटारडेपणा जनतेच्या समोर उघड केला.